आखाती देशातील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि याचा थेट परिणाम आता मच्छीमारीवरती सुद्धा झालेला पाहायला मिळतो आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम मच्छीमारांच्या सवलतीच्या डिझेलवरती झालेला पाहायला मिळतोय. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात ₹23 इतकी विक्रमी वाढ एका आठवड्यात झालेली पाहायला मिळते आहे. मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत जी आहे ती आठवड्याभरापूर्वी ₹92 एवढी होती. मात्र तीच किंमत आता ₹115 इतकी झालेली पाहायला मिळते आहे. एका मासेमारी नौकेला महिन्याला सर्वसाधारण ₹3,500 डिझेल या ठिकाणी लागतं, तर मोठ्या नौकेला जवळपास ₹5,000 डिझेल या ठिकाणी एका दिवसाला लागतं. वाढत्या दरामुळे मच्छीमारांच्या खिशाला महिन्याला अतिरिक्त 1,00,000चा बोजा या ठिकाणी पडणार आहे. कन्झ्युमर गॅरंटी अंतर्गत डिझेल दरवाढ या ठिकाणी लागू केलेली पाहायला मिळते आहे. रेल्वे, विमानसेवेसोबतच देशातील मच्छीमारांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. तर एका बोटीला एका फेरीसाठी जे डिझेल आहे ते 2 ते 3 हजार लिटर या ठिकाणी लागतं आणि त्यामुळंच सध्या सवलतीच्या दरात दिलं जाणारं हे डिझेल आहे ते सध्या महाग झालेलं पाहायला मिळतं आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा सध्या मच्छीमारांसुद्धा बसलेला पाहायला मिळतोय. जे डिझेल सवलतीच्या दरात शासनाकडून दिलं जातं त्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळं सध्या आर्थिक संकट मच्छीमारांसमोर उभं राहिलेलं पाहायला मिळतं आहे. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.